नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभूं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारणन्यास्मद्गुरुं सन्ततमानुपुष्यं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विश्वेश्वरांच्या ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे नवं प्रकरण झालेलं आहे जीवनमुक्ती कथन। जीवनमुक्ती हे एक आपली मनुष्याची परमात्म्याची शेवटची अवस्था आहे। आपली इच्छाशी अवस्था आत्मस्थितीतली हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला असल्यामुळे ते आपल्याला त्या अनुभवाचं स्वरूप सांगता येत आणि ते सांगत असताना ते अतिशय सुंदर अशा सोप्या शब्दांमध्ये आणि दृष्टांताने सांगतात। खरोखर हा गुरुचा महान उपकार आहे आपल्यावर। वास्तविक हा असला अनुभव करून कोणाला सांगत नाही, तो सांगता येण्यासारखा नसतो, कारण तो शब्दातीत असतो। परंतु ज्ञानोबांचं कौशल्य आहे ते त्या आपल्या आत्मशिक्षेतून खाली आले तिथून जो आम्ही कमी घेतलेला आहे त्या क्षणांचा तो पुन्हा शब्दांच्या माध्यमातूनच सांगतात। हे आश्चर्य। काल आपण पाहिलं, कालचा विषय होता आपल्या देहाला
पाच ज्ञानेंद्रिय आहे. ही पाच ज्ञानेंद्रिय पंच विषयांचा भोग घेतात. हे पाच विषय जे आहेत ते देहाच्या बाहेर असतात. मला लक्षात घ्या, पाच इंद्रिय कोणती? पाच विषय कोणते? डोळे हे एक ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांनी रूपाचं दर्शन करून बाहेर आहे, जो तो विषय. त्यानंतर कान श्रवणेंद्रिय आहे, ऐकण्याचं. याचा विषय आहे शब्द, जो शब्द बाहेर आहे. त्यानंतर नाक घ्राणेंद्रिय उठायला वास देते नाक, तेव्हा हे जे वास आहे ते सगळे बाहेर आहे. त्यानंतर जीभ, जीभ आपल्या तोंडात असते. हे चव घेणारे इंद्रिय आहे आणि त्याची चव घेणारे पदार्थ बाहेर आहे. आणि नंतर हात आणि पाय हे स्पर्श इंद्रिय आहेत. स्पर्श म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वस्तूला बघतो, स्पर्श करतो, त्यावेळेला त्याचं ज्ञान होतं. तेव्हा स्पर्श करणारे हात आणि पाय इंद्रिय आपल्याजवळ आहे आणि ज्याला स्पर्श करतो ते बाहेर असतात. हे एवढं तर कळून जातात. आपल्याजवळ पाच इंद्रिय आहेत आणि त्या पाच इंद्रियांचे पाच विषय आहेत बाहेर. आता विषय असा चालला आहे की जीव मुक्ताचा व्यवहार कसा होतो, आपला व्यवहार कसा होतो. प्रथमतः आपण आपला व्यवहार कसा होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण पुन्हा एकदा कसे व्यवहार करतो बघा. आता ही जीव आपल्याला करून जात. हे जे ज्ञानेंद्रिय आहे ना, जीव हे दोन काम करतात. हिची दोन काम आहे. एक तर ती चव घेते पदार्थाची आणि दुसरं म्हणजे बोलते. तेव्हा चव घेणं आणि बोलणं ह्या दोन क्रिया ती करते. तेव्हा जन्मात आपल्याला सांगतात, जेव्हा मी चव घेतो तेव्हा ती चव कशी घेतो, तर तो जो पदार्थ असतो तो हातात घेतो. आता ही थोडी साखर आहे, ही थोडी साखर आहे, ही थोडी साखर हातात घेतो आणि नंतर मी ती जिभेवर ठेवतो. असा आपला दररोजचा इंद्रियांनी विषयांचा भोग घेण्याचा व्यवहार चालू आहे. आता यामध्ये आमची समज काय आहे, यामध्ये आम्ही असं समजतो की हा जो पदार्थ आहे साखर, हा पदार्थ आमच्या या जिभेवर ठेवला की मग ती जीभ आणि हा खरी साखर यांचं मिलन होतं. त्या मिलनामध्ये आनंद आहे, गोडी आहे, सुख आहे. आमचं मन काय होतं, कोणते पदार्थ खातो. मी पदार्थ घेतला मी हातामध्ये, तो तोंडात ठेवला की लगेच त्या पदार्थाची चव कळते आणि मग आम्ही म्हणतो की तो पदार्थ आणि ती जीभ यांचं मिलन झालं की आम्हाला सुख आनंद. असा आमचा दररोजचा समजुतीचा व्यवहार आहे. त्याचप्रमाणे हे डोळे, कान, नाक ही बाकीची इंद्रिय ना, त्यांचं कसं बोलतो. हे डोळे काय, जी वस्तू पाहिली की त्या वस्तूचं दर्शन घडलं की मग तिच्या ती वस्तू आणि आमचे डोळे यांचा मुलाखत होतो. त्यावेळेला आम्हाला ती वस्तू पाहून तिचं ध्यान होतं किंवा तिच्यामध्ये सुखपणे दुःख. अशा प्रकारे इंद्रिय आणि
विषय, त्यांना ज्यांना विषय म्हणतात बाहेर जे आहेत ते एकमेकांना भेटतात आणि त्या भेटण्याने आम्हाला सुख आणि आनंद आणि दुःख होत. आता विषय चांगला असला अनुकूल असला तर सुख होत, प्रतिकूल विषय असला तर दुःख. आता ज्यांना देतात हा तुमचा जो निवारण हा चुकीचा आहे. हे जे तुम्ही समजता की तुमची इंद्रिय आणि बाहेरचे विषय यांचा संबंध बनला म्हणजे तुम्ही त्या विषयाला बघता आणि त्यापासून आनंद घेता किंवा दुःख होत. हे जे तुमचं समजून आहे हे चुकीचं आहे. कारण मानवाला जीवन मुक्त असलेल्या महात्म्याचं सांगतात. जीवमुक्त महात्मा हे जे तुम्ही करताय ना हे जे समजताना ते सगळं चुकलं. खरं काय तो जो जीवमुक्त महात्मा तो काय म्हणतो बघा. तो म्हणतो ही खडसाकारीला हा पदार्थ आहे, हा विषय आहे, जीव तोंडात आहे. आम्ही काय करतो ही खडसाकर जीव ठेवलं सांगतात तो जीवमुक्त महात्मा म्हणतो की या जिभेतून जे चैतन्य आहे त्यांची चैतन्य आहे, तिचं जे आत्मचैतन्य तिच्यामध्ये आहे त्या चैतन्याची वृत्ती तयार होते. काम तो वृत्तीने प्रवाह ही चैतन्य वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते, त्या साखरेपर्यंत जाते आणि त्या साखरेला ती जाते. साखर हा जो पदार्थ आहे हा ही चैतन्याच्या अधिष्ठानावर हाही चैतन्यमय आहे, जीवी चैतन्यमय आहे. एका चैतन्यमय पदार्थाकडून ही वृत्ती दुसऱ्या चैतन्य पदार्थावर जाऊन बसते आणि चैतन्याचा अनुभव घेते. विषय आणि पदार्थ, विषय आणि इंद्रिय यांचा संबंध तात्कालिक आहे, क्षणिक आहे. परंतु चैतन्य आणि चैतन्याचा जो संबंध आहे तो प्रदीर्घ काळापासून चालत आलेला आहे. म्हणून आमचे सगळे व्यवहार जे होतात ते चैतन्याने चैतन्याशी होतात. आम्ही काय समजतो जडाने जडाशी होतात. आम्ही असं समजतो की इंद्रिय आणि विषय यांचे संबंध आहे. मला आपल्याला असं समजले की ही इंद्रिय ही जड आहे असं पाहिलं तर त्याचं चैतन्य काढून घेतलं तर, आणि ते जे पदार्थ किंवा ज्या वस्तू त्या विषय आहेत ते तर तुम्ही जड समजता. जडाचा जडाशी झालेला समोर कधी आनंद देईल का? सांगत नाही. आता मी असं म्हणतो की ही वाटी आहे ही जड आहे आणि झाड ही जड आहे, दोघांचा मुलाब झाला, काय आनंद झाला तुम्हाला? काय सुखदायक वाटलं तुम्हाला? जडाचा जडाशी झालेला समूह सुख देऊ शकत नाही, कारण सुखात्म्यात आहे. सुख देणारी आनंद देणारी शक्ती आमच्या आत्म्यात आहे. आत्म्यामुळे सुख होतं, आनंद होतो, पण तो सच्चिदानंद येणार. म्हणून आत्म्यामुळे आनंद होत असल्यामुळे जडाचा जगाशी संबंध होण्याने आनंद होत नाही, सुख होत नाही, भाग होत नाही. काय कालची आपली 17वी 16वी झाली ती. म्हणून शब्दादी पदार्थ
श्रोत्रांचे हात घ्यावया जेथ उभी होती. ही शब्दादी विषय आहे बाहेर यांना घेण्यासाठी या कानाचे हात बाहेर जातात. अलंकारी भाषेत सांगतात कानाचे हात म्हणजे कानाची वृत्ती. करण्याच्या माध्यमातून जाणारी चैतन्य वृत्ती ती करण्याच्या माध्यमातून चैतन्य वृत्ती बाहेर जाते आणि त्या शब्दाला पकडते आणि त्या शब्दाचं आकलन करते आणि मग तो शब्द आम्हाला येऊन परत आमच्यामध्ये परत येऊन आम्हाला त्याचं ज्ञान देते. शब्दाचं ज्ञान चैतन्य वृत्तीने होतं हे ज्ञान आम्हाला सांगून द्या. काना शब्द पडल्याबरोबर आम्हाला कळला. मग कसा कळला? आणि शब्द जर चैतन्य नसेल तर तो तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. आता आपण पाहतोय ना कुठल्या बदल घेतले ते काय तुम्हाला एक लाकूड घेतलं बदल घेतला जवळ आणलं ज्ञान देखील का ज्ञान मिळवण्यासाठी चैतन्यासाठी चैतन्य शक्ती असावी लागते. आणि ती चैतन्य शक्ती आत्म्याची असते. आत्म्याशिवाय ज्ञान होत नाही. आत्मा ज्ञानवान आहे. आत्म्यामध्ये ते सुख आणि आनंद आहे. मग एवढं जर त्या आत्म्याचं स्वरूप आहे तर आम्हाला होणारं सगळं जगाचं ज्ञान हे आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या आत बसलेला जो आत्मराग आहे त्याच्या चैतन्यामुळे होत. म्हणजे कसं होत तर आपल्याला सांगता की एक प्रवाह तयार होतो शक्तीचा. शक्ती आहे हे तर माहिती आहे का आपल्यामध्ये शक्ती पण आहे. ही जी शक्ती आहे ही शक्ती प्रवाहित होते. जशी विद्युत शक्ती आता प्रवाहित होते की विजेच्या तारामध्ये. आता निर्माण कुठून झाली की जी सर्विस तयार होते तयार होते. परंतु त्या तारांच्या माध्यमातून वाचण्याची शक्ती प्रवाहित आहे याचं खरं वाटेला शक्ती तशी आत्म्याची शक्ती जी आहे तिला चेतन शक्ती म्हणतात किंवा चैतन्य म्हणा तिला ती वाहते. आता इथं स्पष्ट झालं की ही जी चैतन्य शक्ती आत्म्यामध्ये आहे ती शक्ती अशी प्रसरित होते पसरते वाहते. पण तिचं वाहण्याचं जे स्वरूप आहे ते मात्र आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ती वाहते. इंद्रियांची आपल्याला जर त्या बाह्य पदार्थाचं ज्ञान पाहिजे असेल त्यांचा आनंद आणि भूक पाहिजे असेल तर ती इंद्रियांच्या माध्यमातून वाहते. कुसुम कशी वाहू एक संबंध होय न होय तर इंद्रियांचे ते होय. मग असं कशी आहे संबंध हे मला सांगतात. आता हा आमच्या इंद्रियांनी आणि विषयांचा इंद्रिय आणि विषयांचा जो संबंध होतो तो संबंध तात्कालिक क्षणात होत आहे. जेव्हा इंद्रियांच्या मधून प्रगट होणारी चैतन्य वृत्ती त्या पदार्थापर्यंत त्या विषयापर्यंत जाते आणि त्या विषयाशी व्याप्त होते पकडते त्याला आणि मग ती आपल्याला त्या विषयाचं ज्ञान घेऊन परत होते लगेच परत आहे. मग त्या विषयाचा मला ज्ञान होतो विषय आनंद देतो होतो म्हणून ज्ञान म्हणतात हे ज्याला कळलं की आम्ही जो सुखाचा इंद्रियांनी विषयाचा भोग घेतो
जो सुखाचा इंद्रियांनी विषयांचा भोग घेतो तो चैतन्य शक्तीच्या आधाराने घेतो, आत्म्याच्या शक्तीच्या आधारानेच घेतो. आणि हे खरंच आपण जिवंत आहोत म्हणून तर आपण तो भोगू शकतो की नाही. मुलीला मन सांगितलं खाऊ झाला तो कोणामध्ये तुझ्या नाकात लावा, तुझ्या कानाला लावा, तुझ्या तोंडाला लावा. याचा अर्थ असा की आपल्यामध्ये जे चैतन्य आहे, आत्मचैतन्य आहे, त्या चैतन्यामुळे आपल्याला हे ज्ञान होतं, सुख होतं, भोग होतो, आनंद वाटतो. कालमध्ये आपल्याला या 18मध्ये कृष्णांकडून सांगलं का की उसाची पेरं दिसतात आपल्याला, पेराने ऊस वाढत जातो, परंतु त्यामधला जो रस असतो तो मात्र सलग असतो. रसामध्ये पेरे नाहीये, बाहेर त्याला पेरे आहे. त्याप्रमाणे ही आमची इंद्रिय आणि हे बाहेरचे विषय यांच्यामध्ये भेद आहे, यांच्यामध्ये फरक आहे, यांच्यामध्ये भिन्नता दिसते. इंद्रिय 5 आहेत आणि त्या 5 इंद्रियांचे असंख्य विषय आहेत. एका डोळ्याचे विषय 1000 कोट्यावधी, कानाचे शब्द कितीतरी आहे, जिभेचे पदार्थ कितीतरी आहे, नाकाचे वास कितीतरी आहे, हाताचे स्पर्श कितीतरी आहे. तेव्हा हे अफाट असं विषयांचं जे असं आहे जगामध्ये, त्या विषयांचा अनुभव देण्यासाठी आमची 5च इंद्रिय आणि त्या 5च इंद्रियांमधून वृत्ती जाते. आणि तुम्ही म्हणाल मग 5 इंद्रियांमधून 5 प्रकारच्या वृत्ती जातात. आपल्याला समज देत आहे, अहो आत्मा एकच आहे आणि आत्म्याची शक्ती पण एकच. मग ही शक्ती जी आहे ना, ही शक्ती एकच शक्ती अनेक इंद्रियांमधून आहे. खरं आहे, शक्ती तो एकच आहे ना, आत्मा एक आहे म्हणून त्याची शक्ती एकच आहे. एक शक्ती एक आत्मा, वास्तविक दोन्ही नाही, ते एकच आहे. मग असे जी आत्मशक्ती आहे ती एकच एक आहे, म्हणून तिची जी वृत्ती काय होते ती एकच होते. म्हणून डोळ्याची वृत्ती वेगळी, कानाची वृत्ती वेगळी, नाकाची वृत्ती वेगळी, जिभेची वृत्ती वेगळी, स्पर्शाची वेगळी, असं होते. याचा ज्ञान होत राहतात. वृत्ती एक आहे परंतु ती वेगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून निघते म्हणून ती वेगळी दिसते. पेरी बाहेर वेगळे दिसतात परंतु ती एकच आहे. जसा रस एक आहे त्या समजला तशी ती वृत्ती एकच आहे. ते चैतन्य एकच आहे. चैतन्य भेद नाही. भेद कशात आहे? भेद विषयांमध्ये बाहेर आहे, इंद्रियांमध्ये आहे. ही जी आत्मवृत्ती आहे तिच्यामध्ये भेद नाही. ही चैतन्य स्वरूप आहे. हा विचार साधकांना लक्षात ठेवून वागण्यासारखा आहे. आता आपल्याला 19 सांगलेले चांदावरी चांदणे समुद्री झाले वरिखणे विषया करणे भेटती दैत्येशी. आमचे इंद्रिय विषयांना कसे भेटतात? विषया करणे म्हणजे
इंद्रिय भेटती तशी विषय आणि इंद्रिय यांची भेट कशी होते त्याच्यासाठी दृष्टांत जरूर असं देतात. वडील चांगला वडील चांगला आहे. मनुष्य म्हणत होता की चंद्रावर चांदणं पडलं म्हणजे चंद्रप्रकाश पडला. चंद्रावर चंद्रप्रकाश पडला म्हणजे काय होईल? चंद्रावर चंद्रप्रकाश पडला तरी तो चंद्र आहे सगळं राहतो, सगळं दिसेल. किंवा समुद्री गाणे वगैरे सगळे म्हणजे वर्षा, समुद्रावर वर्षा झाला, पाऊस पडला समजा. आता समुद्रावर पाऊस पडणं म्हणजे काय? खाली पाणी वरून पाणी पडते. काय तिथे दुसरं पाण्याशिवाय? म्हणजे पावसाचंही पाणी आहे, खाली पाणीच आहे, पाण्यावर पाणी पडते, पाणीच आहे सगळं. हे उदाहरण आपल्याला एवढ्यासाठी देत आहे की इंद्रिय आणि विषय यांचा अनुभव होतो, यांचा जो संबंध आहे त्या द्वैत नाही. हा विषय म्हणून आपल्याला काय सांगताय? आता इंद्रिय झाले आणि विषय झाले आणि विषयांचा भोग आम्ही घेतो. ते विषय वेगळे असतात, इंद्रिय वेगळे असतात. बोलताना द्वैत आहेच, द्वैत आहेतच ते. पण त्यामुळे म्हणतात अहो ते द्वैत नाहीये, तो विषय जड आहे आणि ते इंद्रिय जड आहे. भोग आहे चैतन्य चैतन्याचा. त्या इंद्रियातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या विषयाच्या चैतन्याशी उपयोग होतं. विषय सगळे जेवढे विषय बाहेर ते सगळे चैतन्यावर अधिष्ठित आहे ना, आधार मिळून चैतन्याचा आधार सगळं चैतन्यातून निर्माण झाले ना. हे सगळं जर चैतन्याने निर्माण झालेलं चैतन्य स्वरूप आहे तर चैतन्याचा चैतन्याशी मिलाप होतो, संबंध बनतो आणि मग भोग होतो. जगाचा जगाशी भोग होत नाही. आम्ही म्हटलं की जानबाई गाणं साखर छान होतो, फार खा खरी उजड आहे आणि साखर उजड आहे. साखर खायला यायला सांगितलं जानला की खाणं काही साखर छान होती. जडाने जडाचा भोग होत नाही. काय होतो? या जहामध्ये जे चैतन्य आहे आणि या साखरेमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा मिलाप होतो. आणि चैतन्याचा चैतन्याशी मिलाप म्हणजे द्वैत नाही. दोन्ही चैतन्य म्हणजे एकच आहे ना, चैतन्य एकच आहे ना. मग ते धान्यातलं असो नाही तर त्या साखरेतलं असो चैतन्य म्हणजे एकच आहे. मग चैतन्याचा चैतन्याशी मिलाप म्हणजे एकच आहे ना, किंवा द्वैत नाही ना, द्वैत नाही एकच आहे. म्हणून ब्रह्मविद्याचा जीवनमुक्ताचा व्यवहार चैतन्याचा चैतन्याशी होत असतो आणि तो अखंड चैतन्याशी संबंध झाला. मग त्याला ही साखर खाण्यासाठी कुठेही बाजारात जावं लागत नाही, आणावं लागत नाही. तर चैतन्याचा जो चैतन्याशी मिलाप होतो आहे तर ती चव त्या जीवनमुक्ताला दुसऱ्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते. त्याला जे दृश्य पाहत असत, समजा आपण हिमालयात दिसतो का? नाही दिसत. पण त्याने जर बसलं तर त्याची जी चैतन्य वृत्ती आहे ती वृत्ती त्या हिमालयावर जाऊन घडते आणि त्याचा जो प्रकार त्याला पाहायचा आहे तो ती घेऊन येते.
म्हणून त्याला ते दिसायला. खाद्य पदार्थ असो, ऐकण्याचा पदार्थ असो, पाहण्याचा पदार्थ असो, वासाचा पदार्थ असो, स्पर्शाचा पदार्थ असो, कोणता पदार्थ असो, तो पदार्थ चैतन्य वृत्तीने त्याला प्राप्त करून मिळतो. आणखी गोष्ट आपल्याला सांगतात, नेत्रातून जाणारी चैतन्य वृत्ती वेगळी नाही, कानातून जाणारी चैतन्य वृत्ती वेगळी नाही, जिभेतून जाणारी चैतन्य वृत्ती वेगळी नाही, स्पर्शातून जाणारी चैतन्य वृत्ती वेगळी नाही. ही एकच आहे. चैतन्य एकच आहे ना. आत्मा एक शक्ती एक आहे. मग इंद्रिय जरी तुमची 5 असली तरी 5 प्रकारच्या वृत्ती तयार होत नाही. वृत्ती एकच आहे. मग तुम्ही म्हणता, अहो आम्ही जेवण करत असताना आम्हाला तो पदार्थ गोड लागतो, त्याचा वासही येतो. म्हणजे कसं एकाच वेळा 2-3 आम्हाला हे विषय कळतात ना. तर तुम्हाला हे कळत नाही की ती चैतन्य शक्ती ही झटकन निघून जाते. क्षणिक त्या विषयाचा बघा स्पर्श करते आणि झटकन येते, क्षण निघून जाते. ही क्षणात येते की त्यामुळे आपल्याला असं वाटतं की एकाच वेळेला आपण सर्व घेतोय. वृत्ती एक आहे आणि ती त्या इंद्रियांच्या माध्यमातून जात असल्यामुळे त्या प्रकारचा विशेष सेवन होतो. कानाच्या माध्यमातून जी गेली ती शब्द ऐकायला जातात, नाकाच्या माध्यमातून गेली ती वास येतो, जिभेच्या माध्यमातून गेली ती चव लागते, डोळ्याच्या माध्यमातून गेली की दृश्य दिसतं, हाताच्या माध्यमातून गेली की आपल्याला स्पर्श जाणवतो. वृत्ती एकच आहे. इंद्रिय 5 आहेत म्हणून 5 द्वारे आहेत आपल्या त्या जाण्याचे. आता साधी गोष्ट बातमी घरामध्ये धूर केला, धूर आल्यावर घरामध्ये आपल्या आता तो धूर बाहेर जाण्यासाठी जितक्या खिडक्या असतील तितक्या खिडक्या समजा बाहेर येतील. हे तर खरं की नाही. तुमच्या घरामध्ये किंवा घरावर साधं लावता जातात, कशाची घड्याला त्याला साधं म्हणतात ना, साधं म्हणतात ते छिद्र असतात घराला. आता तो जो धूर असतो घरामध्ये साठलेला, तो धूर बाहेर जाताना त्या साध्याच्या छिद्रामध्ये उडत जाते की नाही. मग जितकी साधी तुमच्या घराला असतील तितक्या साध्यामधून तो धूर जाताना दिसेल, किंवा तितक्या खिडक्या असतील तितक्या खिडक्यामधून तो बाहेर जातो. तशी आमच्या ह्या खिडक्या आहेत, 5 द्वारे येतील. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, स्पर्श हात पाय, नाक, ही 5 इंद्रिय म्हणजे 5 खिडक्या आहेत आमच्या. आणि या 5 खिडक्यामध्ये एकच चैतन्य वृत्ती उठते. 5 निघत नाही, त्या 5 होते. चैतन्य वृत्ती एकच आहे, धूर एकच आहे की नाही. धूर तर एक आहे आणि त्या खिडक्या त्या घराला जर 5 आहे तर 5 वर्गातून तो धूर बाहेर पडतो असं म्हणतात. पण धूर एकच आहे. तशी चैतन्य वृत्ती एकच आहे, परंतु ती वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर पडते आणि म्हणून त्याचा पदार्थाचं ज्ञान आलं. पण ते इतकं मोठं होतं, इतकं तत्काळ होतं की आम्हाला खरंच सुद्धा शक्ती ती बाहेर जाते. आणि तो ज्या विषयाची कल्पना करी, म्हणजे शब्द ऐकायचे होते, त्याला सूर ऐकायचे, संगीत ऐकायचे, तर त्या संगीताचे सूर ती वृत्ती जाऊन तिथं पकडेल आणि त्याला रूपदर्शन घ्यायचं असेल कुठलंही तर त्या लगेच ती वृत्ती तिथून जाऊन ते रूप त्याला दाखवेल. म्हणजे तो
एकाच ठिकाणी बसून सगळ्या प्रकारचे हे बोध घेऊ शकतो. आणि म्हणून जाणून आता पुढच्या मध्ये स्पष्ट सांगता येतात. ही जी पुढची आहे ना ती स्पष्ट सांगणारी. आता 19व्या मध्ये जाणवाने सांगितलं पहिले चांदावरी चालणारे. चंद्रावर चंद्राचा प्रकाश पडला म्हणजे काय एकच आहे ना. समुद्री झाले म्हणजे समुद्रावर पाऊस पडला तर एकच आहे ना. तसं विषय आणि इंद्रिय एकमेकांना भेटले म्हणजे एकच येते. त्या काही द्वैत नाही असे मला समजायले. आता पण स्पष्ट आहे. ज्ञानी पुरुषाचा जो मुक्त विषय आहे त्याचा व्यवहार कसा चालतो, आपला व्यवहार कसा चालतो, आपला सगळा व्यवहार कोणत्या चालतो. आपला सगळा व्यवहार द्वैतात चालतो आणि जीवनमुक्ताचा व्यवहार हा अद्वैताचा. हा मुख्य फरक आहे. पण म्हणून हे आपल्याला कळत नाही. म्हणून कसं आहे आपल्याला या उन्हीमध्ये म्हणून तोंडा आड पडे, म्हणून तोंडा आड पडे तेही वाचा मावडे. तरी समाधी मोडे मौन मुद्रेची, तरी समाधी मोडे मौन मुद्रेची. हा सुंदर म्हणून म्हणून तुला आपली जी येईल म्हणून तोंडा आडपर्यंत तोंडामध्ये जे पडलं म्हणजे ते बोललं गेलं तेही वाचा वावडे. ते जरी वाणीनं बोललं गेलं असलं तोंडामधून, तो किती जरी बोलला तरी त्याच बोलणं ही एक प्रकारची मौन समाधी असते. समाधी म्हणून जसं स्थिर होतं सगळं बंद होतं तशी ही त्याची मौन समाधी आहे. न बोलणं बोलायचं आणि जिद्द बरोबर होऊ गई बोलून राहिला तो इतका बोलतो इतकं बडबड करून राहिला परंतु त्याची मौन मुद्रा बोलणं पावत नाही. त्याचं मौन तसंच राहतं म्हणे. आता किती आपल्याला न पटणारी गोष्ट आहे. तो बोलतो आहे स्पष्ट दिसतोय परंतु म्हणता की तो मौन आहे. मौन बोलणं तो मौनात आहे. आता मौनात असलेला आणि बोलणारा हे दोन भिन्न प्रकार झाले ना. बडबड करणारा त्याला मौन म्हणाल तो आणि जो खरोखर चुपचाप बसलेला आहे तो मौनामध्ये त्याला बडबड करणारा म्हणाल का नाही. परंतु या दोन अतर्की घटना या जीवनमुक्ताच्या स्थितीमध्ये घडतात. तो आपल्या अंतःकरणाच्या दृष्टीने आपल्या चैतन्याच्या स्वरूपामध्ये स्थिर असतो आणि त्याची वाणी काय काही बोलत असते बडबड करत असते. ही वाणी किती जरी बडबड करत असली किंवा त्याला काही शब्द बडबड उत्पन्न ऐकवले तरी त्याची मौन स्थिती भोगत नाही. त्याची मौनाची समाधी भोगून पावत नाही. तो अचल राहतो. आता ही जी अवस्था आहे जीवनमुक्ताची ही बोलूने अबोल न बोलताही अबोल, बोलूने अबोल न बोलताही अबोल आणि बोलणं होतं त्याच.
मग बाहेरच्या माणसाला काय करणार आहे की अजून मुक्त आहे, ज्या तिथं बरोबर घेऊन झाला त्या बोलतोय पण त्याची मौन मुद्रा पावलेली नव्हतं, चित्त मध्ये अंतकाळामध्ये स्थिर नव्हतं. त्याच्या अंतकणावर, त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर आपलं तसं नाही. आपलं तसं नाही. आपण जे बोलणार लगेच आपल्या चित्तावर मनावर परिणाम होतो. अरे मी उगाच त्याला असं बोललो, वाटतं की नाही, हा वो फार छान बोललो, वाटतं की नाही. म्हणजे आपल्या मनावर आपल्या बोलण्याचा परिणाम होतो. म्हणजे आपण स्पष्ट बोलून दाखवतो की त्या जीवनमुक्त महात्म्याच्या मनावर त्याचा कुठलाही परिणाम नाही. तू जे काय बोलेल, बडबडे म्हणेल, त्या बोलण्याचा परिणाम त्याच्या मनावर मला. म्हणून त्याची मौन मुद्रा जी आहे ती बोलू पावत ती समाधी आहे मौनाची, ती तुटत नाही. बोलू तो अखंड तसा राहतो. हा जो विचित्र प्रकार आहे जीवनमुक्तीचा, हा त्याला अनुभव येईल, त्यालाच कळेल. आपल्याला नाही करणार, पण आपल्या द्वैतात लागले सगळे. कसं करणार आहे. जीवनमुक्त पुरुष ज्या स्वरूपात आहे त्या आत्मस्वरूपात असतो. तिथं बोलणं नाही आणि जिथं बोलणं आहे तिथं तो पुरुष नाही. का जिथं तो बोलून राहिला, तो बोलतो आहे, त्या ठिकाणी तो बोलून राहिलेला आहे, तिथं त्याचं योग आहे. आणि तो ज्या ठिकाणी बोलत नाही ना, तिथं तो बोलका म्हणून पुरुष कोणी नाही. तेव्हा बोलणं आणि न बोलणं या दोन्ही क्रिया त्याच्या ठिकाणी शून्य आहे. भक्तनागारीमुळे अनाकलनीय आता जीवनमुक्ती असं म्हणतात. वाणीचा विभाग पुष्कळ झाला, पुष्कळ पकडला, खूप बोलला, तरी आत्मदृष्टीने वाणीची गडबड झाली असे म्हणता येत नाही. पण आत्मा गडबड करत नाही. आत्म्याची प्रवासन येतो, अक्रिय येतो, निष्क्रिय येतो. आत्मा म्हणतो का नाही, तो आत्मसिद्धीत असतो. तो त्यावेळेला जरी त्याचं तोंड गडबडत असलं तरी तो आत्मसिद्धीत असल्यामुळे, आत्म्यामध्ये तो असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं ते जे गडबड आहे ते तू करत नाही असं विचित्र. आत्मस्थितीमध्ये कुठली क्रिया नाही, अक्रिय आत्मा, निष्क्रिय राहतो. आत्मस्थितीमध्ये काहीच करता येत नाही. म्हणून तो आत्मा आत्मस्थितीमध्ये बसलेला असल्यामुळं त्याचं ते बोलणं, चालणं किंवा काय करणं ते व्यस्त आहे, ते काहीच नाही. त्याच्या दृष्टीने ते शून्य आहे. म्हणून आता आपल्याला त्याची मौन मुद्रा कशी वाटते त्याच्यासाठी दुसरं उदाहरण देतात. हे वाणीचं उदाहरण दिलं, बोलण्याचं. आता दुसऱ्या ज्या क्रिया आहेत अन्य इंद्रियांच्या, त्याचं उदाहरण देतात. आता 21मध्ये सांगायले व्यापाराचे गाढे मोडताही अपाडे, व्यापाराचे गाढे मोडताही अपाडे, अक्रियेचे मोडे पाऊल केही, अक्रियेचे मोडे पाऊल केही.
असं करे धर्मवान म्हणतात की तो जो जीवनमुक्त महात्मा आहे ना ब्रह्मज्ञानी, त्याच्या हातून शेकडो कामं जरी झाली, कर्म झाली, क्रिया झाल्या, एक नाही शेकडो, तरी तो परमार्थतः निष्क्रियच राहतो. हे बघा, त्याने किती जरी क्रिया केल्या, किती जरी कर्म केली, किती जरी काही काही केलं, तरी तो काहीच करत नाही, तो निष्क्रिय राहतो. तेव्हा हे आम्हाला कळणार नाही, पटणार नाही, समजणार नाही. कसं कळेल आम्हाला? आम्ही द्वैतात आहोत आणि तो तर अद्वैतामध्ये आत्मस्थितीत असतो. आत्मस्थितीमध्ये असलेला तो ब्रह्मवेत्ता ब्रह्मज्ञानी आत्म्यामध्ये बसलेला असतो आणि बाहेर त्याची म्हणून तुला मिळलेला नसतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. जो आत्मज्ञानी झालं की तो मेला असं होतं का? नाही, शरीर तर राहणार असतं आणि ते प्रारब्धानुसार चालतो ते शरीर. त्याचा कुठलाही आता हेतू नाही कर्म करण्यामध्ये, त्याची कुठली इच्छा नाही आता कर्म करण्याची, त्याचा कुठलाही मानस नाही, त्याला काही प्राप्त करायचं राहिलं नाही. मग त्याच्या हातून जे कर्म घडेल ते अदृष्टानुसार म्हणजे पूर्व प्रारब्धानुसार घडत राहतात. पूर्व प्रारब्धानुसार कर्म कशी घडतात त्यामुळे उदाहरण आपल्याला ज्ञानशीलताने करून दिलेले. उन्हाळ्याचं चाक असतं, ते चाक आधी तो त्या दांड्याने त्याला गती देतो, फिरवतो आणि ते गडबड फिरायला नको त्याला तो मातीला गोळा ठेवतो आणि त्याला आकार देतो आणि ते मोडतं तयार झाले की चालू करून ठेवतो. आता चाक बंद व्हायला पाहिजे ना, चाक फिरतच राहतं. आता ही जी चाकाला दिलेली गती आहे ना, ती गती आता याने दिलेली नाही, ती जी पहिली गती त्या पूर्व गतीने तो फिरत राहतो. याला प्रारब्ध गती म्हणतात. तसं आमचं हे शरीर प्रारब्धाच्या गतीने मग कर्म करत राहतो. तो आत्मस्थितीमध्ये जो असतो महात्मा, त्यावेळेला हे सगळी आमची इंद्रिय प्रारब्धाच्या गतीनं त्याची कर्म हात त्याने काम करत राहतील, डोळे पाहत राहतील, कान ऐकत राहतील, नाक वाद घेत राहील, जीव चव घेत राहील. ही कर्म घडत राहतील त्याची, कारण तो जिवंत आहे. परंतु ही जी कर्म होतात या कर्माचा करता तो नाहीये, तो अक्रिय आहे, निष्क्रिय आहे. म्हणजे कर्म करून निष्क्रिय कसं असू शकतो आपण हे जीवन एवढे करतो. तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही. आपण कितीही म्हटलं म्हणून केलं तोंडाने म्हणतो रे तू, हे का तोंडाने किती वेळी म्हणतो तरी त्याप्रमाणे तुझा अनुभव नाही. म्हणून आपल्याला जीवनमुक्तीचा जो अनुभव आहे ते सांगताय की तो जीवनमुक्ताला तो अनेक क्रिया करत असतो, त्याचे शरीर काम करतच राहतात जीवनाप्रमाणे. परंतु ते जे कर्म त्याची घडतात ती तो करत नाही, तो अक्रिय असतो, खंड निष्क्रिय असतो, तो करत नाही. आणि ते संकल्पना व्यापाराची गाडी म्हणजे का, अनेक व्यापार म्हणजे अनेक क्रिया, अनेक कर्म व्यापार. गाडी मोठे अनेक मोठमोठे कर्म तो करतो. मूलतः ही अपाडे, अपाड म्हणजे असंख्य, असंख्य कर्म तो करत असतो, मोठमोठे कर्म. परंतु अक्रियेचे नमुने पाहून केली, परंतु त्याच्या अक्रियतेचं पाहून कुठंच मिळवलं नाही. त्याची अक्रियता कधी बोलणं पाहू, म्हणजे तो निष्क्रिय असतो, अक्रिय असतो, क्रियाशून्यच राहतात. क्रिया करूनही क्रियाशून्य,
ही जी अवस्था आहे ही अवस्था जीवमुक्ताची असते. सुंदर हा विचार महाराज हे केव्हा अशी अवस्था त्या जीवमुक्ताला कशी आली हो त्याचे ज्ञान सांगतात. त्याने अज्ञानाचं आवरण काढून फेकून दिलेलं आहे म्हणून ते अज्ञानाचं आवरण दररोज वाढवतो. कसं काय आणि दररोज अज्ञानाचं आवरण वाढवतो म्हणजे कशाला गोळा करतो भरपूर चित्तामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये करतो माझे मला आसक्ती जात नाही कामना जात नाही वासना जात नाही आणि त्या आसक्ती वासना कर्मांनी तुम्ही ते कर्म करता ती चित्तामध्ये भरले वाटतात. चित्तामध्ये भरण्याचं काम सुरू आहे आणि तिथं काय तो निष्क्रिय असतो तो तुम्ही काहीच करत नाही. मग कुठले संस्कार आहे ना त्याच्याकडे कुठल्याही कर्माचा मी करता नाही. माझी जी क्रिया चाललेली ती प्रारब्धांच्या चाललेली अदृष्टानुसार चाललेली क्रिया आहे ती मी काय करत नाही. अशा तुझा करता कर्म करण्याचा प्रकार आहे. आपला कर्म करण्याचा प्रकार मी करतो माझं आहे मला आहे मी माझं मला यामुळे आपले संस्कार संचित होतात. त्याचे संस्कार संचित होत नाही म्हणून अज्ञानाचं आवरण त्याने करून फेकून दिलं. आपण अज्ञानाचं आवरण लग्न होतो कश काय जीवमुखी वेळ आपल्याला तेव्हा जीवमुखी मिळवण्यासाठी आपल्या शरीरातून हे अज्ञानाचं आवरण उद्या शक्तीला तर काढू द्या. जे बनलेले ते ती शक्ती क्रियांच्या माध्यमातून जी हे जे संचित संस्कार ते बाहेर पडू द्या की ना. असा सुंदर विचार आहे. सत्संगाची वेळ संपली. सत्संगाला विषय झाला. हरिओम.